खामगाव नगरपरिषदेच्या राजकारणात सध्या बोगस जात प्रमाणपत्र प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसचे विजयी उमेदवार मोहम्मद ईसा मोहम्मद मुसा यांनी ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढवताना बनावट कागदपत्रे सादर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे पद रद्द करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईसह देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी पराभूत उमेदवार गुलजामा शाह झहीर शाह यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत मोहम्मद ईसा यांनी ओबीसी इतर मागास प्रवर्ग कोट्यातून विजय मिळवला होता. मात्र त्यांचे प्रतिस्पर्धी गुलजामा शाह यांनी पुराव्यांसह या विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या दाव्यानुसार नगरसेवक मोहम्मद ईसा यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यावर टीसीवर खोडतोड करून कासार जात नमूद करण्यात आली आहे. 1965 पूर्वीच्या खरेदी पुराव्यांमध्ये केवळ धंदा कासार असा उल्लेख आहे. नियमानुसार पुराव्यात व्यवसायाचा उल्लेख नसून जातीचा स्पष्ट उल्लेख असणं अनिवार्य आहे. कासार जातीमध्ये मुस्लिम समाजाचा समावेशच होत नाही, असा दावाही गुलजामा शाह यांनी पुराव्यांच्या आधारे केला आहे. या कथित बनावटगिरीची तक्रार आता जात प्रमाणपत्र पडताळणी विभागाकडे करण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रकरणावर येत्या 18 मार्च रोजी जात पडताळणी विभाग आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. या निर्णयावरच संबंधित नगरसेवकाचे भवितव्य अवलंबून असल्याने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे लक्ष या निकालाकडे लागले आहे. या आरोपामुळे खामगावच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एकीकडे विरोधक आक्रमक झाले असताना आता काँग्रेस पक्ष आपल्या नगरसेवकाच्या बचावासाठी काय भूमिका घेतो हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. आमची मागणी अशी आहे का जे कास्ट सर्टिफिकेटवर लढलेले आहे शेख ईसा शेख मुसा हे काँग्रेसचे नगरसेवक निवडून आलेले आहे आणि त्यांनी बोगस कास्ट सर्टिफिकेट बनवला आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. त्यांनी स्वतःची टीसी बोगस बनवली आहे, त्यांच्या वडिलांची टीसी बोगस बनवली आहे. पूर्ण नातेवाईकाचे ज्यांनी वंशवाळ हाताने बनवून तयार करून घेतलेला आहे ते पण बोगस आहे. आणि कासार हे जात फक्त हिंदूमध्ये येते, मुसलमानमध्ये येत नाही. आम्ही समाज कल्याणला त्याची कंप्लेंट करून समाज कल्याणनं त्याच्यावर इन्क्वायरी टाकली, दशक पथक लावला आणि इन्क्वायरी काढल्यानंतर त्यांनी पूर्ण डॉक्युमेंट आढळून आले का तो मुसलमान आहे. आणि आमची हेच मागणी आहे का त्यांचा पद जे 6 महिन्याचा कालावधी असते व्हॅलिडिटीचा, तो व्हॅलिडिटी फक्त 6 महिन्याच्या आतमध्ये द्यायला लागते. त्याच्या आतमध्येच त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे, ते निलंबित व्हायला पाहिजे, देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. सर्व डॉक्युमेंट त्यांनी एवढे बोगस आणून दिलेले आहे की सर्वांच्या समोर आलेले आहे. निवडणूक आयोगाकडे आपण तक्रार केली, निवडणूक आयोगाकडे पहिले तक्रार केलेली आहे. निवडणूक आयोगाने पण समाज कल्याण आदेश दिला की व्हॅलिडिटीसाठी लवकरात लवकर याचा निर्णय करण्यात यावा. या 18 तारखेला त्याचा निर्णय पण आहे, निकाल पण आहे आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. 420 देशद्रोहाचा गुन्हा दाखल हे समाज कल्याणच करणार आहे.